शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा एकही रुपया आला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे। 2021 पासून शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला होता, तो पीक विमा आता वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। हेक्टरी 28,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले असतील, तुमचं खातं चेक करा। राहिलेल्या शेतकऱ्यांनाही 2 दिवसात पैसे येणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आणि रब्बीचं अनुदान हेक्टरी 10,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, अशा 2 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। शेतकरी आता खुश झालेला दिसून आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी होती। शेतकऱ्याचं जे नुकसान झालं होतं, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी खूप भरकटून गेला होता। शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या होत्या, शेतकऱ्याचं नुकसान खूप झालं होतं, शेतकऱ्याचे पिकं उद्ध्वस्त झाली होती। तर या सर्वाकडे लक्ष देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे।